विधानसभेचे जेव्हा इलेक्शन झाले 2019चं, त्यावेळेला एक्झिट पोल काँग्रेसला 25 काहीतरी जागा दाखवत होते आणि 44 जागा जिंकल्या होत्या. यावेळेला हायकमांड पर्टिक्युलरली सोनिया गांधी यांना किती अपेक्षा होती महाराष्ट्रातून लोकसभेच्या ज्या 13 जागा आल्या आणि 14, म्हणजे कोणाला मला नाही वाटत महाराष्ट्रातलं कोणाला एक्सपेक्ट होतं की काँग्रेस एवढ्या 14 जागांनी एक नंबरचा पक्ष महाराष्ट्रात राहील. तर त्यांची काय अपेक्षा होती आणि त्यांची रिॲक्शन काय होती एका शब्दात किंवा दोन शब्दात सोनिया गांधींची पर्टिक्युलरली? बघा की महाराष्ट्रातली सगळी नेते जी काँग्रेसची होती ते पक्ष सोडून जात होती आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात काय होईल की नाही होणार ही तर शंका आमच्या हायकमांडमध्ये होतीच. आणि ही शंका स्वाभाविक आहे की मी कधी मंत्री राहिलो नाही महाराष्ट्रामध्ये, विधानसभेचा अध्यक्ष फक्त 11 महिने राहिलो. त्यामुळे नाना पटोलेच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक होती आहे, ती कशीच होईल, किती येतील अंदाजे, एक खासदार आपला होता, आता कसं होईल. राहुलजींनी ज्या पद्धतीचा पदयात्रा महाराष्ट्रातून केल्यात त्याबद्दल त्याचा रिझल्ट पण प्रॉपर आला पाहिजे. एक आई म्हणून आपल्या मुलाच्या बद्दलच्या त्याही अपेक्षा स्वाभाविक होत्या मॅडम सोनियाजींच्या. पण जेव्हा काँग्रेसनी इथं चांगलं प्रदर्शन केलं आणि 13 खासदार आणि एक अपक्ष खासदार असा त्याला आता प्रवेश तुम्ही सांगितलं की गेलेला आहे, ते 14 खासदार जेव्हा इथं आले त्यावेळेस स्वाभाविक आहे की, आणि मी ज्या दिवशी मला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष बनण्याची संधी मिळाली तर मी राहुलजींना भेटायला गेलो. कोरोनाचा काळ होता त्यावेळेस, मॅडमची तब्येत चांगली होती. राहुलजींनी सांगितलं की नाना को आशीर्वाद देना है आपको. तर पहिल्यांदा कोरोनाच्या काळामध्ये सोनियाजी कोणाला भेटले असतील तर मला भेटल्यात आणि त्यांनी सांगितलं की बेटे वो महाराष्ट्र कांग्रेस का है और कांग्रेस विचारधारा का है और आपको कोई भी हालत में उसको कांग्रेस के कब्जे में लाना है. तो मैंने बोला माँ आपका आशीर्वाद हमेशा हमारे साथ बने रहे. मैं आपको जो सपना है और आपका जो सोच है उसको पूरा करने का वादा आपको करता हूँ. असं पाया लागून मी तिथून निघालो आणि एका जोमानं ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये कामाला लागलो आणि त्याचे निकाल आले तर स्वाभाविक आहे की मॅडम सोनियाजींना त्याचा आनंद होणारच आहे. आता मी जेव्हा दिल्लीला जाईल तेव्हा भेटी होतील सगळ्यांच्या, तर त्यावेळेस त्यांच्या भावना फोनवर तर बोलणं झालं, पण मूळ प्रश्न आहे की आमोरसमोर जेव्हा कळत आहे, आता मी तुमचे चेहरे वाचू शकतो, ते आमोरसमोर फोनवर काय चेहरे वाचता येतात का. पण तिथं गेल्यानंतर जेव्हा राहुलजी असतील, मॅडम सोनियाजी असतील, प्रियंकाजी असतील, त्यांच्या भावना, त्यांचा आनंद हे मला माझ्या डोळ्यांनी बघायचं आहे. तुम्ही खूप भावनिक झाला हे सांगताना, काय कारण असेल? कसं आहे की या सोनियाजींचा विशेष करून मला म्हणजे स्त्री कशी असली पाहिजे, तिला आपल्या देशाचं प्रेम कसं असलं पाहिजे, ते सोनियाजीपासून शिकण्यासारखं आहे. स्वतःच्या पतीचं ज्या ठिकाणी तुकडे तुकडे होऊन जो अपघात झाला, अपघातच म्हणू त्या घटनेला, लहान लहान मुलं, त्यांना असं तर देश सोडून झालं असतं. माझे मुलगी मला दोघं आहेत ते धोक्यात असतील, पण हे कुठली काळजी न करता देशासाठी ठामपणे इथं राहून 2दा UPAचं सरकार या देशामध्ये आणून, देश आर्थिक कमजोर असताना मनमोहन सिंग साहेबासारख्या एका अर्थतज्ञाला देशाच्या प्रधानमंत्री पदावर बसवून देशाला उभं केलं, देशाला एका विजनमध्ये नेलं. ही आज तरुण पिढी जेवढी आपली आज आपण पाहतो आहे, ही सगळी आज जी काही असेल ते राजीवजी आणि मनमोहन सिंग साहेबांनी या सगळ्या पिढीला, नाही तर हे पण बेरोजगारच राहिले असते. राजीवजी आणि मनमोहन सिंग साहेबांचं तर जोड झाला नसता तर. आणि याचं सगळं देण होती ती सोनिया गांधींची होती. आणि अशा आई तुल्य मला व्यक्तींनी आशीर्वाद देऊन मला महाराष्ट्राची जबाबदारी दिली ते, आणि त्यावेळेस सोनियाजीच अध्यक्ष होत्या. मी जेव्हा मला प्रांताध्यक्ष झालो होता तर मला स्वाभाविक आहे की हा माझ्या डोळ्यातलं जे अश्रू आले ते माझं त्या आनंदाचे आहेत. आणि मी त्यांच्या या मला दिलेल्या जबाबदारीमध्ये मी खरा उतरलेला आहे, त्याचा आनंद मला आहे. मला कितीदा अपमान म्हणजे जागा वाटपामध्ये असतील,
संघटनेमध्ये असतील अपमान सहन करत करत आलो मी, सगळ्यांनाच माहिती आहे. पण आज आनंद याचा आहे की सगळं असून मला त्यांनी जो आशीर्वाद दिला आणि ती जबाबदारी दिली त्याला मी पूर्णतः वाचली. त्यामुळे त्याने मला अभिनंदन तर केलंच, पण मी आता जेव्हा अमरसमोर जाऊ त्यावेळेस या सगळ्या आनंदाला मला बघायचं आहे की मॅडम सोनियाजी असतील या राहुलजी असतील प्रियंकाजी असतील तर यांना मला अमरसमोरून जेव्हा मी भेटू त्यावेळेस मी वर्णन करेन.